तर ती ऑफिसला जाण्यासाठी आणि मुलांना जर डबा पाहिजे असेल तर ही रेसिपी जर तुम्ही बनवली तर तुम्हाला मुलं दररोज हीच रेसिपी बनवून लागतील. एवढी खतरनाक अशी रेसिपी आहे आणि अतिशय चविष्ट अशी लागणारी रेसिपी आहे. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण एक एक स्टेप जर मिस केली तर तुमची रेसिपी चांगली बनणार नाही. त्यासाठी पूर्ण हा व्हिडिओ बघा. तर आपल्याला अशा प्रकारे अंड फोडून घ्यायचं आहे. नाही बघा, अशा प्रकारे अंड फोडून घेतले आपण. 2 अंडे घ्यायचे आहेत. एक अंडा आपण फोडलेला आहे आणि दुसरं पण अंडे घेत आहोत आपण. हे बघा, अशा प्रकारे फोडून घेतलं. शक्यतो चमच्याने अंड फोडायचे जेणेकरून हाताला सुद्धा लागणार नाही. आणि बघा 2 अंडे फोडून घेतलेले आहे. आपण त्यामध्ये थोडीशी साहित्य टाकणार आहोत. तुम्ही नीट बघा साहित्य. कांदा टाकला थोडासा, थोडं टोमॅटो टाकलं. जास्त टाकायचं नाही, थोडं थोडंच टाकायचं आणि थोडीशी कोथिंबीर टाकली. आणि ते टाकून झाल्यानंतर त्यामध्ये आता आपण घरगुती मसाले टाकणार, म्हणजेच थोडीशी हळद आणि त्यानंतर थोडीशी चटणी टाकणार आहोत. जी घरची कुटलेली असते ती चटणी टाकायची आणि त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचे. असं चवीपुरतं मीठ टाकलं की नंतर ते एकजीव असं करून घ्यायचंय. अशा प्रकारे आता तवा गरम झालेला आहे, त्यावरती आपण जी चपाती बनवली होती ती टाकायची. ते बघा अशा प्रकारे टाकलेली चपाती. आणि चपाती टाकल्यानंतर त्यामध्ये आता जे आपण अंड्याचं मिश्रण केलेलं आहे ते टाकायचंय. पण हाताने हळूवार ते अंडे हे करून घ्यायचे, पूर्ण चपातीला लागेल असं. बघा असं आपलं अंड जे आहे चपातीवरती पूर्ण पसरलेलं आहे आणि व्यवस्थित चपातीला ते चिटकलं की दुसऱ्या साईडने पलटून घ्यायचं. ते बघा असं चारी साईडने प्रथम चपातीला हे करून घ्यायचं, नंतर असं पटकन पलटून घ्यायचं. ते बघा असं एका साईडने आता पलटून घेतलं. कडक होईल अशा प्रकारे भाजायचे, एकदम मऊ सुद्धा ठेवायची नाही जेणेकरून खायला छान लागेल. तुम्ही जर एकदम मऊ ठेवली चपाती तर तुम्हाला खायला तेवढीशी अशी चव येणार नाही. थोडीशी कडक राहिली तर एकदम तुम्हाला अंडा रोल सारखं खायला चव सुद्धा येईल. त्यामुळे चपाती थोडी कडकच भाजायची एका साईडनं. आता भाजून झालेलं आहे अंडा आणि आपण आता काढू शकतो. प्लेट वरती आपण काढलेले. हे बघा अशा प्रकारे आता आपला अंडा रोल तयार झालेला आहे. तर कसा वाटला अंडा रोल तुम्ही नक्की कमेंट मध्ये सांगा आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.